मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. नमस्कार सर्वांना, मावळा मी या यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि मी आज तुम्हाला एक राजस्थानचं नैसर्गिक दृश्य दाखवणार आहे. तर हे बघा, माझ्या बॅक साईडला हे पूर्ण राजस्थानचं वाळवंट आहे. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर मस्त कोवळ्या उन्हाला उभारून मी एक गोष्ट तुम्हाला आता दाखवतोय. मित्रांनो, तुम्ही सुदाम्याचे पोहे बघितले का? सुदाम्याचे पोहे हे बघ. हे बघा सुदाम्याचे पोहे. तर मी आता इथं राजस्थानमध्ये बसून सुदाम्याचे पोहे खाणार आहे. तर बघूया कसे लागतात आता. टेस्टी. जसं आपल्याला शेतामध्ये गेल्यानंतर जेवण अमृतापेक्षा सुद्धा गोड लागतं, तसं आपण एखाद्या ड्युटीवर किंवा कामामध्ये असताना जे आपण अन्न खातो त्यावेळी त्याची टेस्ट त्याच्या मूळच्या टेस्टपेक्षा जास्त टेस्ट लागते. याचं कारणच आहे, आपण निसर्गामध्ये असतो आणि निसर्गाला सांभाळून जर आपण चालत असेल तर हे असे अनुभव आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. हा आहे भारतमाला हायवे, जो पंजाब राजस्थानमधून गुजरातकडे जातो. मित्रांनो, हा वाळवंटातला कोणता प्राणी आहे तुम्ही मला सांगा. तर हा जो आपल्याला समोर प्राणी दिसत आहे, हा प्रामुख्याने राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि आजकाल वाढत चाललेले औद्योगिकरण आणि हायवे प्रोजेक्ट्स यांमुळे यांचे अस्तित्व खूपच धोक्यात येत आहे. कारण असेच आहे की हायवेवर चालणाऱ्या गाड्या आणि या प्राण्यांचा अधिवास ज्या जंगलांमध्ये असतो त्या जंगलांमध्ये झालेला डिस्टर्बन्स हे मुख्य कारण आहे. या गोष्टींमुळे आजकाल जंगलातील पशुपक्षी भयभीत होत आहेत आणि त्यांना नाईलाजाने इतरत्र भटकावे लागते. आणि त्यांची जी जीवनसाखळी आहे ती माणसाच्या या अमानवी कृत्यांमुळे ह्या गोष्टी घडत आहेत. तर मित्रांनो, हा आहे निसर्ग. आणि खरोखरच आज निसर्गावर बोलायची वेळ माझ्यावर आली. कारणही तसंच आहे. आपल्या देशामध्ये आणि त्याचबरोबर इतर सगळ्या देशांच्या मध्ये सुद्धा औद्योगिक क्रांती झाली आणि प्रगतीला सुरुवात झाली. पण मी या प्रगतीला प्रगती नाही म्हणू शकत. ही तर खरोखर अधोगती आहे. कारण विज्ञानाच्या जोरावर माणूस चंद्रावर आणि मंगळावर गेला हे मला मान्य असलं तरीसुद्धा माणसाने हा केलेला औद्योगिक चमत्कार नसून ही खूप मोठी अधोगती आहे. कारण मित्रांनो, औद्योगिक क्रांती आणि प्रगती त्यालाच म्हणता येईल ज्यावेळी आपण
या निसर्गामध्ये जन्माला येतो आणि या निसर्गावर एवढं प्रेम करतो आणि तो निसर्ग आपल्याला एवढ्या काही गोष्टी देऊन जातो, पण आपण मात्र त्या निसर्गाला काहीतरी द्यायचं विसरून जातो. तर मित्रांनो, आज मी हे बोलतोय निसर्गावर कारण खरोखरच आपल्याला निसर्गाची व्हॅल्यू अजूनसुद्धा समजलेली नाही. कारण निसर्गानं आपल्याला एवढा अमूल्य ठेवा दिला आहे की तो आपल्याला जपतासुद्धा येत नाही. फक्त माणसाच्या अपेक्षा गगनाला भिडत आहेत आणि माणूस ताटमानेने सांगतो की आम्ही प्रगती केली. पण मित्रांनो, प्रगती तिलाच म्हणू शकतो जी निसर्गाला जपण्याची शाश्वती देऊ शकते. आणि आता मी जो तुम्हाला हायवे दाखवला आणि आजकाल आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडत आहेत, काही ठिकाणी जंगलातील जनावरे शहरांकडे घुसत आहेत. आता तुम्ही त्या बिबट्यांच्या न्यूज वगैरे बघितल्या असतील. तर मित्रांनो, ते प्राणी आपल्या शहराकडे का येत आहेत याचं कोणी कारण शोधलं आहे? नाही. फक्त आपल्याला माहीत आहे की प्रगती आणि मोठमोठे शोध लावले म्हणजेच आपण मोठी क्रांती केली, असं नाही. तर मित्रांनो, ज्या निसर्गात आपण जन्माला आलो, ज्या निसर्गानं आपल्याला एवढी अमूल्य गोष्ट दिलेली आहे, पण आपलंसुद्धा कर्तव्य बनतं आहे की आपणसुद्धा निसर्गाचं संरक्षण करायला पाहिजे. आणि जो काही तुम्हाला विकास करायचा आहे तो मित्रांनो निसर्गाला हानी न पोचवता केला तरच तो माझ्या मते खरा मोठा इतिहास आणि खरा मोठा औद्योगिक चमत्कार असं मी समजतो. तर आजकाल प्रत्येक देशामध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती येत आहेत. तर मित्रांनो, त्यातून सांभाळण्याचं यश हे सुद्धा आपल्याला निसर्ग देईल ज्यावेळी आपण निसर्गाला जपू. म्हणजे माझ्या पाठीमागचा नजारा बघा तुम्ही, राजस्थानच्या वाळवंटातला. खरोखरच मित्रांनो, हा निसर्ग आपल्याकडून काही मागत नाही. फक्त त्याची एकच अपेक्षा आहे की ज्या निसर्गामध्ये आपण राहतो, जगतो, तो निसर्ग आपल्याला जर स्वार्थ नसतानाही एवढ्या गोष्टी देतो, तर आपण तर एक माणूस आहे. आपण तर निसर्गाला फक्त जपू शकतो आणि तेच खूप मोठी भेट निसर्गासाठी असेल. आत्ता मित्रांनो, एवढ्या मोठ्या घटना घडत आहेत ज्यांना कंट्रोल करणं माणसाच्या हातातच नाही आहे. आणि म्हणून मला एक तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की खरोखर जेवढं निसर्गाला सांभाळून राहाल तेवढं सेफ राहाल. आणि जर तुम्ही आता ज्या बातम्या आपल्याला ऐकायला बघायला मिळतात की शासन मोठमोठे प्रोजेक्ट आणण्यासाठी आपली जी वर्षानुवर्ष चालत आलेली जंगलं आहेत तर ती जंगलतोड करून विकास करत आहे. पण खरोखर या विकासाचा आउटपुट शून्य आहे, शून्य. जर आपण निसर्गाला ठेच पोचवून जर कोणता मोठा बदल करत असेल तर ती आपली सर्वांची अधोगती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे एवढ्या गोष्टी देतो, एवढं स्वच्छ ऑक्सिजन, स्वच्छ पाणी देतो, पण आपण काय करतो? आपण त्या पाण्यामध्ये प्लास्टिक कचरा फेकून देतो. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, आपण जसं जे पेरतो ना तेच उगवतं आणि तेच आपल्या नशिबात येतं. आता लोक म्हणत असतील तो फेकतोय मी पण फेकतो, काय फरक पडत नाही. पण मित्रांनो, एका छोट्या कणाने सुद्धा फरक पडतो. आपण जे प्लास्टिक निसर्गामध्ये फेकतो तेच कुठंतरी रिसायकल होऊन फिरून आपल्या शरीरामध्ये येतात. तर खरोखर ह्या गोष्टी मजेच्या नाहीत, ह्या गोष्टी खूप सिरियस घेण्यासारख्या आहेत. ज्यावेळी प्रत्येक माणूस निसर्गाप्रती आपलं प्रेम दाखवायला लागेल
त्यावेळेस ह्या गोष्टी कुठेतरी थांबतील. आणि खरोखर मित्रांनो, मी कोणाला सल्ला देत नाही आहे, पण एक निसर्गाप्रती माझं एक मत मांडलं. तुम्हाला हे मत कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला आपल्या निसर्गाबद्दल जर अशी काही आयडिया असेल जेणेकरून आपण निसर्गाला पोचणाऱ्या हानी वाचवू शकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बघत राहा मावळा यूट्यूब चॅनल.